यश, मला तुझ्याशी थोडंसं बोलायचंय. नेहाबद्दल बोलायचं असेल समीर तर मला काही बोलायचं. मला काय वाटतं की नेहा तशी का वागली असेल, त्याला काहीतरी एक कारण असेल ना. तर समीर, मी तुला काय म्हणालो, मला नाही ऐकायचंय काही. ओके, पण काय घडलं असेल याचा. माझा मित्र आहेस ना तू, काहीतरी माझी पण बाजू घे ना. ओके, तू एक काम कर. तू खातोस ना, तू खात राहा. काय झालं? ओके, हा, तर तू खात राहा. मी खाता खाता 1-2 मिनिटं फक्त मला दे. मला तुझ्याशी बोलायचं 2 मिनिटं. खाता खाता बोलायचं ना तुला. ठीक, हे तू 2 मिनिटात अंड संपव, मग मी तुला 2 मिनिटात देतो बोलायला. तुला जे बोलायचंय मी सगळं ऐक. ओके, ठीक आहे. मी 2 मिनिटात हे संपवतो आणि मग मात्र तू माझं ऐक प्लीज, कारण मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचं. ओके, दोन मिनिटात संपवायचं तुला ते. हा, खातोय. हो, आय नो, माझ्याकडे 2 मिनिटं आहेत. अरे याच्यावरती ना. अरे अरे ब्रो, अरे याच्यात का मिरचीची शेती आहे का? मला काहीतरी गोड हवंय. शक्यच नाही 2 मिनिटात खाणं. आणि तुझी वेळ पण संपत आली. हो, मी खातोय ब्रो. जरा थांब, घाई करू नको. मला माहिती, पण 2 मिनिटांनंतर तू माझं ऐकणार आहेस. प्लीज जाऊ नकोस. हो, आधी संपव, त्यानंतर आपण बोलू. बस फिनिश. 2 मिनिटात मी हे 2 मिनिटात संपवलंय. खूप तुकट होतो. आता मला तुझ्याशी 2 मिनिटं बोलायचंय. अँड युअर टाइम्स अप. म्हणजे वेळ संपली, जास्त वेळ घेतलास. नेक्स्ट टाइम. ओके, हॅव अ गुड डे. अरे पण मी संपवलं यार. यश, माझं ऐकून गेलं प्लीज. आल्याचा वास आला. अरे ये. येस, थँक्यू. जरा रेकॉर्ड लावून. अरे आधी चहात साखर घालायलाच विसरली. नवरा बायकोच्या भांडणामध्ये आजोबांना बिनसाखरेचा चहा. पेपरामध्ये आलंय, नवरा बायकोच्या भांडणात म्हाताऱ्याचे हाल. आजोबा, मी आणते साखर. अगं ऐक. काय झालंय? कशाबद्दल आजोबा? यश चिडलाय का? काल तुला अचानक ऑफिसला जायला लागलं म्हणून चिडलाय का? खरं तर मी सुट्टी घेतली होती आजोबा. मी, यश आणि परी आम्ही बाहेर जाणार होतो, पण अचानक काम आलं. आणि आजोबा, काम महत्वाचं होतं. ऑफिसमध्ये खूप गडबड झाली होती आणि समीर पण ऑफिसमध्ये नव्हता. तो एका मीटिंगला गेला होता. म्हणून मी. नाही, तुझ्यावर विश्वास आहे माझा, पण तितकंच महत्वाचं काम असल्याशिवाय तू ठरलेला प्लॅन सोडून जाणार नाहीस, मला खात्री आहे. पण आता हे मी यशला कसं सांगू? तो ऐकून घ्यायला तयारच नाही आजोबा. आज सकाळी पण न बोलता निघून गेला. खरंच खूप रागवलेलं दिसतोय. म्हणजे ना, काय असतं ना, माणसाचं एकदा डोकं भडकलेलं असलं ना की मग त्याची मती भ्रष्ट होते. म्हणजे माझं मत आहे, एक तर तो दुसरा काय सांगतोय हे ऐकायच्या मनस्थितीत नसतो, किंवा ऐकून घेतलं तरी त्याला काही फारसं पटत नाही. यश म्हणजे खरं तो चिडत नाही फारसं कधी, पण एकदा आता चिडला की मग राग मुक्काम करतो. पण मग आजोबा, मी काय करायचं? तू असं कर, तुझ्या बरोबर मी एक सुपर माइंड दिलंय, समीर. त्याला हे सगळं सांग. यशचे मूड्स, त्याचे स्विंग्स
कोळून प्यायला येतो. तो नक्की तुला काहीतरी आयडिया सांगेल आणि बिलीव्ह त्याची आयडिया फेल जाणार नाही. ठीक आहे आजोबा, येते मी. रिमझिम के तराने लेके आई बरसात, याद आए किसी से वो पहली मुलाकात. शेफाली, आज काय प्लॅन कसला ग? मी आज तुला एक गंमत द्यायला आणलीये. दाखव. हे बघ, नकोय मला. अगं असं काय करतेस तू? नको एवढा विचार करूस. मी तुझ्यासाठी जी गंमत आणली ना ती तुला आवडणार आहे. हे बघ, तुझ्यासाठी पेन स्टँड. घे तुला. माझ्याकडे ना ऑलरेडी पेन स्टँड आहे. नकोय मला. बरं मग मी एक काम करते, तुला ना हा बघ हा डबा देते, ह्याच्यातनं भाजी बिजी आणू शकतेस तू. बहिणी मला नकोय, खरंच नकोय. हे पण नकोय. नाही, मी एक काम करते, तुझे ना डोळे खूप सुंदर आहेत, तुला हा गॉगल खूप छान दिसेल. हा गॉगल घे तुला. ठेवून काय चाललंय तुमचं वहिनी? मी सांगितलं ना एकदम की मला काहीही नकोय तुमच्याकडून. शी बाबा, आजकालच्या तुमच्या मुलींचं हे नको ते नको ते नको हे नको हे नको ते नको असं सारखं चालू असतं. असं काय करतेस गो? थांब, मी ना हे बघ यातलं तुला जे पाहिजे ते तू घे. मी सांगितलं ना मला काही. एक मिनिट, हे तर माझं लिपस्टिक आहे. नाही अगं, हे माझं लिपस्टिक आहे, मी विकत घेतलेलं. खूप छान आहे ना? हो का? नंबर काय याचा? शेड नंबर काय याचा? शेड नंबर असतो का ह्याच्यावर? म्हणजे मी अगं ते कलर आवडला मला. कलर खूप आवडला. हो का? घेऊन आले. बरं, कितीला आहे हे असेल काहीतरी 100, 200, 150, 700. कितीला? 700 ची लिपस्टिक आहे ती. हो का? हा, 700 रुपये. हो हो, मी दिले होते एकदा 700 रुपये. हा, हे 700 रुपयाच आहे. बरोबर बरोबर. वहिनी हे ना माझं आहे, तुम्ही उगाच खोटं बोलू नका. अगं ऐक ना, पण ते माझं लिपस्टिक आहे. पण ठीक आहे, तुला जर इतकं आवडलं असेल तर माझ्याकडनं तुला गिफ्ट. एक मिनिट, हे गिफ्ट नाहीये बरं का, हे ना माझंच आहे म्हणून मी घेते. हो ना, मग तू ठेव ना. बरं बाई, तुझं लिपस्टिक तुलाच ठेव, तुझ्याचकडे राहू दे. शेफाली ऐक ना. प्लीज, तू रागवली आहेस ना माझ्यावर, मला माहितीये. काल खूप बोलले ना गं मी तुला, तर नको ना रागवूस माझ्यावर. हा ठीक आहे. ऐक ना, तुझा राग गेलाय का? मी बोलले ना, ठीक आहे, इट्स ओके. असं राग करायचं नसतो अगं. काय असतं ना, माझी हेअरस्टाईल. बरोबर, मी हात नाही लावत, पण प्लीज रागवू नकोस. हा ठीक आहे, इट्स ओके बोलले ना, नाही रागा. हा मग ठीक आहे. मग मी जाते माझ्या कामाला. हे घेऊन जाऊ? हे नकोय ना नक्की? हे पण घेऊन जा. आणि हे माझं आहे. बरं ठीक आहे, आता ही माझी या पिशवी. हे किती चांगली मुलगी आहेस ग तू. असं राग मनात ठेवायचं नाही. किती गोड गोड गोड. हे दे. समीर, अरे पुरे किती पितोयस? ते मिरचीचं ऑमलेट खाऊन ना माझ्या पोटामध्ये जिभेवरती अशी आग लागली, आग. आणि ऍसिडिटीमुळे ना मला काही सुचत नाही, माझं डोकं बंद पडलंय. मलाही काही सुचत नाहीये. यश ऐकायलाच तयार नाहीये. आज मी खरं ऑफिस त्याच्यासाठी आले, मला सुट्टी होती. काय करू? तू का एवढा चिडलाय? म्हणजे माहितीये माझी चूक आहे, पण माझ्याबरोबरच का होतं असं? ठीक आहे, रिलॅक्स. तू एवढी रेसलेस होऊ नको, आपण काहीतरी मार्ग काढू. आयडिया काय? यशने तुला पटवण्यासाठी, तुला मनवण्यासाठी त्याची गर्लफ्रेंड आणली होती, जेसिका. पण एक काम करूया, तुझा कोणी जुना बॉयफ्रेंड किंवा मित्र किंवा तुझ्या नवऱ्याला घेऊन येऊया.
समीर असं काहीतरी भलतं सलतं सुचवू नकोस. ठीक आहे, मग एक काम कर, तू घरी जा आणि तूही त्याच्याशी बोलत तर बस. त्याने काय होणार आहे? रागाला फक्त प्रेमाने जिंकलं जात. हेच मला म्हणायचंय. अरे मग घरी जा, प्रेमाने त्याच्यासाठी स्वयंपाक कर, हाच एक मार्ग आहे. कोणीतरी म्हणलेलं आहे की मनापर्यंतचा एक्सप्रेस वे हा पोटातनं जातो, त्याला खाऊ घाल मस्त. यश साठी हा फॉर्म्युला उपयोगाचा नाही. खूप हट्टी आहे तो. धन्यवाद धन्यवाद. कुणीतरी आज माझ्या बाजूने बोललं की यश हट्टी आहे. कळलं इतकी वर्ष मी काय सहन करत होतो. अरे भांडण झाली ना, माझ्याकडे बघायचं सुद्धा नाही, स्वतः मी जायचो माफी मागायला, मी माघार घ्यायचो. समीर आता हा विषय चाललाय का? अरे हा नाही, हा चाललाय विषय. ओह, अरे मग हे नको ते नको, तर मग आयडिया फर्स्ट क्लास. एक काम करूया, यशचा परिवर्ती विशेष जीव आहे, आपण परीला ह्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह करूया. थोडीशी ऍक्टिंग करायला लागेल, पण ती मी सांगेल. ओके? नाही 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 नाही, परीला उगाच या सगळ्यात नको पाडायला. अरे मग हे नको ते नको, तर मग करायचं काय यार? एक काम कर, घरी जा आणि सरळ गाणं म्हण. मोरा सैया मोसे बोले ना, असं म्हण. मी आणि गाणं पळून जाईल तो. अरे तुला हे ऐकायचं नाही ते ऐकायचं नाही, मग करू काय मी? सर आपल्या ऑफिस मधल्या लोकांचा ना काहीतरी प्रॉब्लेम आहे. आत येतात मग विचारतात, मी आय कम इन सर. कुठे उभे आहात तुम्ही? सॉरी सर. काय काम आहे? श्री फाईल द्या. थँक्यू. सर, वजन कमी करताय का? नाही म्हणजे फक्त ताक आणि केबिन मधल्या केबिन मध्ये वॉक म्हणून म्हटलं. ओके सर. खरंय, वजन कमी करायला हवं. नाही शेफाली, थँक्यू सो मच. काहीतरी सुचव ना आता तू. आयडिया. काय? अरे फॅन्टास्टिक आयडिया आहे. हे बघ, अहो, डॉक्टर काय म्हणाले ते मला लगेच कळवा. हा, मला ना खूप टेन्शन आलंय. कसलं टेन्शन? माहित नाहीये पण नाही, एक मिनिट अजिबात पॅनिक व्हायचं नाहीयेस. आणि ह्या वयात आपण चान्स घेतोय असं कोणीच घेतलेलं नाही असं अजिबात नाहीये. बऱ्याच जणांनी केलेलं आहे हे सगळं. आणि बघ, पुढे जाऊन काहीतरी कॉम्प्लिकेशन्स नकोत म्हणून मी डॉक्टरांना भेटायला निघालो. बाकी काही नाही, काळजी करायची नाही अजिबात. पण मी काल ना नेहाशी याबाबत बोलले. हो, बोललीस? का बोलायला नको होतं का? नाही असं काही नाहीये, पण ठीक आहे. पण बोलून तुला बरं वाटलं ना? हो. काय म्हणाली नेहा? नेहाही खूप खुश होती. मला तर तिच्याशी बोलून ना आता हे सगळं काही शक्य होईल असं वाटू लागलंय. हो, म्हणजे आतून खूप पॉझिटिव्ह वाटतंय. वाटतंय ना पॉझिटिव्ह? वाटतंय? मग ही पॉझिटिव्हिटी अशीच ठेवायची. तू अतिशय आनंदात राहा, मग ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतील, छान होतील खूप. हो, ऐका ना, आपली जर का पॉझिटिव्ह न्यूज आली ना तर मग सगळ्यात आधी ना आपण ह्या भिंतीवरती परीचा मोठा फोटो लावूयात. परीचा फोटो इथे? म्हणजे ना सतत तिचा चेहरा आपल्या डोळ्यासमोर राहील. तिचा छान हसरा चेहरा पाहून किती गोड वाटतं ना. आणि मग असंच कोणीतरी लहानसं आपल्या घरी यावं असं फार हवं असं वाटतं. अच्छा, असं वाटतंय? बरोबर. पुढे तर ऐका, आपण ना परीच्या आवाजामध्ये एक अलार्म बनवून घेऊयात. अच्छा, परीच्या आवाजातला अलार्म हवाय तुला? पण काय तुला म्हणजे परीचं कुठलं वाक्य हवंय तुला अलार्म म्हणून? सांगते. कुठलं? काय माझ्याबद्दल कुसूर पुसूर चाललीये? माझं गुंडू पळते. तुझी मोठी आई आहे ना, तिला तुझी एक झेरॉक्स हवी आहे. म्हणजे मोठी आई? अगं काही नाही ग, तू मोठ्या बाबांचं काही ऐकू नको, काहीही बोलतात ते. अच्छा, माझं ऐकू नको. मग काय सांग? नाही, बरं ठीक आहे. बरोबर म्हणजे? बरोबर म्हणजे परी म्हणा, तू अशी धावत का आलीस? काय झालं? मोठी आई, आपल्याकडे वजन काटा आहे का?
वजन काटा आहे, पण कशासाठी? आईला हवाय. अच्छा, मग मी पाठवून देते. हा, हो, थँक्यू. ओके. कसली गोड आहे ना. हो ना. बरं चला, मी जाऊन येऊ. अहो पण ते फोन करायला विसरू नका. कळवतो मी फोन करून. सॉरी 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 हा सॉरी. थोडा लेटच झाला ना मला. थोडा नाही, जास्त झाला ना, माहितीये. मग कसं चाललंय तुझं ऑफिसचं काम? आई आता मी काय सांगू. असंच काम करत राहिलीस ना तर तुझं प्रमोशन लवकरच होणार. अय्या, म्हणजे माझा पगार बिगार वाढणार की काय? ऑफकोर्स ऑफकोर्स, असंच काम करत राहा, पगार नक्की वाढेल. हो. मी काय म्हणते सिम्मी काकू, सिम्मी मॅडम, मला जरा तुमच्याशी खूप महत्वाचं बोलायचं होतं. बोलू? तुम्ही मला जी कामं देता ना ती करायला मला काही प्रॉब्लेम नाही बरं का. म्हणजे तुमची कामं करायला माझी ना नाही, पण ही अशा प्रकारची कामं मला जरा देऊ नकात ना तुम्ही. म्हणजे एखाद्याचं काम पार बिघडवायचं, टेन्शन येतो. ते नेहा आणि यश बॉस आहेत ना. त्यात काय की नेहा माझी नणंद आहे, म्हणजे मी उद्या जर ह्या सगळ्यात फसले ना तर ती मला माफ नाही करणार, ती सोडणार नाही मला. काय माहितीये का, आजकाल ना ह्या सगळ्या टेन्शनमुळे माझं बीपी असं वरखाली वरखाली व्हायला लागलंय. हो, त्रास होतोय मला. Oh God, I'm so sorry to hear that. Sorry, हा. पण ठीक आहे, आता तुम्ही नाही करायचं तर नाही करायचं, दॅट्स ओके. हे ऍक्च्युली तुमच्यासाठीच आणलं होतं मी, टोकन ऑफ अप्रिसिएशन. पण आता तुम्ही हे काम करणार नाहीच म्हणताय तर परत घ्यायला हवंय ना मला हे. ओ, तुमच्या कामात रिस्क तर आहेच, पण म्हणूनच तर पगारापेक्षा हे जास्त इन्कम देत होते ना मी तुम्हाला. पण ही रिस्कच घ्यायची नाहीये म्हटल्यानंतर, आणि आय अंडरस्टँड, तब्येत महत्वाची, बीपी वर खाली व्हायला नको ना. नाही, असू देत ना, असू देत. तुम्ही माझ्यासाठी एवढं सगळं करताय म्हटल्यावर मला एक्स्ट्रा काम करायलाच पाहिजे ना. नको नको, उगाच तुमचं बीपी वर खाली होतंय ना, नको. अहो, असं कसं, मी करणार तुमचं काम. मी प्राणायाम करेन ना, असं करेन मी. आणि तुम्ही माझ्या पाठीशी आहे म्हटल्यावर मला घाबरायचं काही कारणच नाहीये ना. राहू दे. खरंच विचार बदललाय? हो, म्हणजे काय, पण काही प्रॉब्लेम झाला तर सांभाळून घ्याल ना तुम्ही? ऑफकोर्स. मग काही प्रॉब्लेम नाही. तुमचं मन किती मोठं आहे हो. प्राणायाम करेन मी. येऊ? येते आम्ही. सिमी काकू, काय ना की आजकाल खूप पाऊस पडतोय नाही. पैसे घेऊन जायचे म्हणजे पैसे पण भिजून जातात. असे पर्स मध्ये टाकले की पर्स पण भिजून जाते हो. तर एवढी सगळी कामं मला करावी लागतात तुम्ही सांगितलेली, त्यामुळे माझी धावपळ होते आणि पाय पण दुखतात हो. तर थोडीशी माझ्यासाठी ती गाडी वगैरे मिळाली असती तर. निघ. हा, काय म्हणाला? निघ. जेवढं काम सांगितलं ना तेवढं करायचं. निघ.
ठीक आहे.